नमस्कार मंडळी, कसे आहात? इथे मी मेथीची पानं घेतलेली आहे. आता तीच मेथीची पानं छान धुवून घेतलेली आहे आणि मस्त चॉपरवरती बघा बारीक अशी कापून घेतलेली आहेत. आता हे फक्त पानं का घेतली आहेत, कारण देठं घेतली ना तर जेव्हा आपण आहे ना थेपले जेव्हा लाटतो ना तेव्हा ते त्याच्यामध्ये ना तुटतात किंवा असं ना फाटल्यासारखे जातात. त्यामुळे शक्यतो मी पानं घेते. आता इथे पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, हळद ॲड केलेली आहे, त्यानंतर धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला हे सगळ्याचं प्रमाण आहे ना अंदाजे घेतलेलं आहे. तर तुम्ही किती माणसांसाठी बनवता ना त्याच्यावर आहे. जिरा पावडर टाकलेला आहे, धणे त्याच्यानंतर तीळ टाकलेला आहे आणि ओवा आहे हातावर जरासं चोळून टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली मेथी ॲड केलेली आहे याच्यामध्ये बघा. आणि ना सर्वात प्रथम ह्याला सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आहे ना ह्याला असं कणकीला ना 5 ते 6 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सॉफ्ट होतं आणि थेपलेसुद्धा खायला खूप छान लागतात. जेवढं कणिक मुरेल ना तेवढं छान लागतं. त्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. फक्त 2 मिनटं ना तेलाला असं पीठ लागेल असं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे ना 5 मिनटानंतर परत छान 2-3 मिनटं मळून घेतलेलं आहे पीठ. त्यानंतर याचे गोळे करून आहे ना थेपले बनवायला घेतलेलं आहे बघा. मस्त असे पातळसर थेपले खूप भारी होतात. नक्की करून बघा आणि पातळच्या पातळ होतात. जास्त मेहनत करायची गरज नाही, कुठेही थेपला फाटत नाही आणि मस्त लागतो. ह्याला ना तुम्ही कुरकुरीत असे खाकरा वगैरे पण बनवू शकता सेम प्रोसेसमध्ये. एवढंच की त्याला तुम्हाला स्लो गॅसवर करावं लागेल. व मस्त थेपला असा टाकून घेतलेला आहे तव्यावरती आणि साईड बाय साईड दुसरासुद्धा थेपला बनवण्यासाठी पिठाचा गोळासुद्धा करून घेतलेला आहे बघा. मस्त तेल ॲड केलेलं आहे. आता याच्यावर पलटून घेते. अशाच प्रकारे बघा बाकीचे सगळेसुद्धा थेपले करून घेणार आहे इथे मी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा नक्कीच करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि